एवढं सोपं नाही. सर्वसामान्यांच्यापर्यंत हा विषय गेला ना, सर्वसामान्यांना धर्म कळतो. यातरी लबाडांना कळत नसेल ना, पाकिट मारू ना, लाखो रुपये एका एका कीर्तनाचे घ्यायचे, अभंगाचे घ्यायचे, ते आम्ही बाजूला वगळणार खड्यासारखे आणि सर्वसामान्यापर्यंत येणार. तुम्हाला तुकारामांची भूमी पाहिजे का चीनच्या कंपन्या बाहेर बोला, निवाडा करा हातात. जो भारताचा भूभाग डोकलामजवळ बळकावला चीननं, त्या चीनला तुम्हाला तुकारामांची तपोभूमीचं संरक्षण पायथा द्यायचे काय गरज या सरकारला? तिकडे लढताय, वातावरण तंग करताय, लक्ष वेधताय आणि आम्ही इथं बोंबलतोय. आणि तपोभूमीचं संरक्षण करा, संरक्षित रेंजमध्ये हे हटवून टाका, तिथं तुमचं लक्ष नाही. लोकांना पेपरमध्ये ठेवायचं, खेळवत काय ते लक्ष वेधून टाकायचं. हे सगळी पुढील कारस्थान आहेत. न्याय जरूर मिळणार. आम्ही काय एवढं तातडी क्विकली झालं पाहिजे असं म्हणत नाही. भामचंद्र इतिहास घेऊन जगणार, काही जखमा घेऊन जगणार. पुढच्या पिढीला कळल्या पाहिजे ह्या जखमा बघा, ही जखम बघा, पलीकडे बघा, हे इथं तोडलेलं बघा. हा जखमा घेऊन इतिहास पुढच्या पिढीला भामचंद्र सांगणार आहे. इथं असा एक वीर होता तुकोबारायांचा कृपांकित, ज्यानं हे छेडलं होतं, आवाहन केलं होतं. जरूर इतिहास लिहिला जाईल. इतिहासातलं एक सुवर्णपान असेल, डाऊ आणि भंडारा भामचंद्र मुक्ती संघर्षाचं.